श्री गणेशाय नमः. नमो नमः. सिद्धी संस्कृत ट्युटोरियल चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा व्हिडिओ 8th स्टँडर्डसाठी इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे. रादर हा व्हिडिओ त्यांना खूप हेल्पफुल असणार आहे. कारण आज आपण 8th स्टँडर्डच्या बुकमधील विभक्तिमाला ही जी पोयम आहे ही कशी बरं लर्न करायची याची ट्रिक मी तुम्हाला देणार आहे. मित्रांनो, विभक्तिमाला ही जी असते, ही जी पोयम असतात, तुम्हाला ज्या पोयम आहेत बुकमध्ये त्या पोयम तुम्हाला लर्न करायच्या आहेत. ओके, एक्झामला कसं राहील बरं की तुम्हाला फक्त पहिलं सेंटेन्स, पहिलं जे वर्ड असतं ते दिलं जातं आणि लास्टचं वर्ड दिलं जातं. हे पूर्ण जे फिल इन द ब्लँक्स असतात ते तुम्हाला भरायचे असतात. सो ते भरण्यासाठी तुम्हाला ही पोयम लर्न करणं आवश्यक आहे. सो आपली ही जी पोयम आहे तिचं नाव आहे विभक्तिमाला. सो मी तुम्हाला ही पोयम तालासुरात कसं म्हणायचं बरं हे तुम्हाला मी सांगणार आहे. मित्रांनो, जसं तुम्हाला माहिती की जसे गाणे असतात ते जेव्हा तालासुरात आपण म्हणतो तेव्हा ते लगेच लर्न होतात. सो तसंच आपण संस्कृतसोबत पण करायला पाहिजे. आपण जे त्याच्या ज्या पोयम आहेत ते तालासुरात जर आपण म्हणलो तर आपल्या सगळ्या पोयम्स लर्न होतील. सो आजचा व्हिडिओ आपण स्टार्ट करूया. पहिलं बघूया. धर्मो जयति न धर्मः, सत्यं जयति नानृतं, क्षमा जयति न क्रोधो, देवो जयति नासुरः, वसुदेवसुतं देवं, कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं, कृष्णं वन्दे जगद्गुरुं. काव्यशास्त्रविनोदेन कालो गच्छति धीमतां, व्यसनेन तु मूर्खाणां, निद्रया कलहेन वा. विद्याविवादाय धनं मदाय, खलस्य शक्तिः परपीडनाय. साधोस्तु सर्वं विपरीतमेतत्, ज्ञानाय दानाय च रक्षणाय. तैलाद्रशेद जलाद्रशेद, रक्षेत शिथिलबन्धनात्. मूर्खहस्ते न दातव्यम्, एवं वदति पुस्तकम्. नरस्याभरणं रूपं, रूपस्याभरणं गुणः, गुणस्याभरणं ज्ञानं, ज्ञानस्याभरणं क्षमा. व्यसने मित्रपरीक्षा, शूरपरीक्षा रणाङ्गणे भवति. विनये भृत्यपरीक्षा, दानपरीक्षा च दुर्भिक्षे. आदिदेव नमस्तुभ्यं, प्रसीद मम भास्करः. दिवाकर नमोस्तुभ्यं, प्रभाकर नमोस्तुते. हा जो लास्टचा श्लोक जो आहे तो मोठा आहे, सो आपण ते म्हणूया. रामो राजमणिः सदा विजयते, रामं रमेशं भजे. रामेणाभिहता निशाचरचमू, रामाय तस्मै नमः. रामनास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहम्. रामे चित्तलयः सदा भवतु, मे भो राम माम उदर असं आहे ते. सो आय होप तुम्हाला ही जी पोयम आहे ही कशी बरं म्हणायची हे समजलं असेल. जर तुम्हाला काही संस्कृतविषयी जर तुम्हाला डाऊट असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. मी ते नक्की तुमचे जे डाऊट्स असतील ते सॉल्व्ह करेल. थँक्यू सो मच.